महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये कोणत्या पद्धतीने आंतरपीक घ्यावं ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंतरपीक ऊसामध्ये घेतलेले आहेत। तर कोणते पीक घेतल्याने ऊसाला कोणतेही नुकसान होणार नाही ह्या दृष्टिकोनाने आणि अनुभवाने ह्या पद्धतीने आम्ही ऊस शेतीमध्ये आंतरपीक हे कोणत्या पद्धतीने घेतल्याने आपल्याला फायदा होतो ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहेत। ऊस शेतीमध्ये पालेभाजी केल्याने कोणत्या पद्धतीने फायदे होतात आणि कोणत्या पद्धतीने आपण पालेभाजी करावी ही संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर आपण काय करावं, 4 फुटी सरी ह्या पद्धतीने आपण सोडून घ्यावी। त्याच्यामध्ये सरीमध्ये आपण ह्या पद्धतीने ऊसाची रोपे लावावेत। आपण बघू शकता ह्या पद्धतीने आम्ही रोपं लावलेली आहेत। त्यानंतर बोधावरती आपण बघू शकता आपण मेथी बघू शकता ह्या पद्धतीने मेथी 2 ओळ्या मेथीच्या आहेत। प्रत्येक बोधावरती 2 ओळ्या मेथीच्या आहेत। 2 मेथीच्या ओळीमधलं अंतर 1.5 फूट ह्या पद्धतीने ठेवलेलं आहे आणि 2 टोच जे आहेत मेथीचे त्याच्यामध्ये 1 फुटाचं अंतर आम्ही ठेवलेलं आहे। तर ह्या पद्धतीने आपण मेथी ज्यावेळी आपण ऊसाची लागण करता त्याच दिवशी आपण मेथीचे बी जे असतात ते आपण ह्या पद्धतीने बी घालू शकता। बी घातल्यानंतर आपण ह्या पद्धतीने मेथी ह्या पद्धतीने येते। तर 1 महिन्यामध्ये आपल्याला मेथीमधून उत्पादन भेटतं। तर मेथीमध्ये कसं आहे, पालेभाजी असल्या कारणाने मेथी 1 महिन्यामध्ये आपल्याला उत्पादन देते। तर 1 महिन्यामध्ये आम्ही इन्कम मेथीमध्ये घेऊ शकतो। तर 1 महिन्यामध्ये मेथीचे उत्पादन घेतल्यानंतर आपण लगेच आणि टोकणी करावी। तर आपण दुसऱ्यांदाही 2 वेळा आपण मेथीचे उत्पादन 60 दिवसापर्यंत आम्ही घेऊ शकतो। ह्या पद्धतीने आपण पालेभाजी ह्या पद्धतीने केल्याने 1 एकरामध्ये आपल्याला 30 ते 40 हजार रुपये ह्या पद्धतीने पालेभाजीमधून एका वेळेला, एकदा आपण जी टोकणी केलेली असती त्याला एका वेळेला आपल्याला 30 ते 40 हजार रुपये इन्कम भेटते। तर आम्ही 60 दिवसापर्यंत 2 वेळा ह्या पालेभाजीतून आपण इन्कम घेणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 70 ते 80 हजार रुपये इन्कम ह्या पालेभाजीतून येते। तर जी इन्कम आलेली असते ती आपण ऊस शेतीमध्ये वापरू शकतो। तर त्याच्यावरचा खर्च जो आहे तो आपण आम्ही मॅनेजमेंट करू शकतो। तर पालेभाजी करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाजी करू शकता। कोथिंबीर, मेथी, आपण शेपू करू शकता। त्यानंतर आपण व्हरायटी पालक। तर ह्या पद्धतीने जर आपण मॅनेजमेंट केलं तर आपल्याला ऊस शेतीवरचा खर्च कमी येतो आणि मेथी केल्याने ऊसाला कोणताही नुकसान होत नाही। ऊसावर कोणताही साईड इफेक्ट नुकसान कोणतंही होत नाही आणि मेथीला खर्च हा कमी येतो। जे आपण ऊसाला जी लागवड टाकतो त्या लागवडीच्या आधारे हे मेथी येऊन जाते। तर ह्या पद्धतीने कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पालेभाजी हा एकमेव मार्ग आहे। तर ह्या पद्धतीने आपण बघू शकता ह्या पद्धतीने आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन करा। तर आंतरपीक कोणत्या पद्धतीने कॉम्बिनेशन करायचं ही सर्व माहिती ह्या व्हिडिओजमध्ये आहेत। तर आपण ती बघू शकता आणि आपल्या एरियामध्ये कोणतं आंतरपीक सूट होतं त्या पद्धतीने आपण ते आंतरपीक करू शकता। तर आम्ही पूर्ण अभ्यास करून ह्या पद्धतीने हे कॉम्बिनेशन काढलेले आहेत। तर ह्या पद्धतीने ह्याच्यामधून आम्ही फायदा घेतलेला आहे। ह्या पद्धतीने आपण मेथी हे आंतरपीक किंवा कोणतेही पालेभाजी आपण ऊस शेतीमध्ये केल्याने खूप छान पद्धतीने आपल्याला फायदे होतात। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।